सरकारला दुपारपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। दुपारपर्यंत संयम ठेवू असं भास्कर जाधव म्हणालेत। अध्यक्षांशी विरोधी पक्ष नेते पदाबाबत बोलेन, मात्र सरकारलाच विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं नाही असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे। भास्कर जाधव यांच्याशी संवाद साधलाय वेदांत नेवी यांनी, पाहूया। शेवटी सांगितलं की माझं नाव मागे घ्या पण विरोधी पक्ष नेतेपद तर सरकारलाच विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नाही असं भास्कर जाधव म्हणाले। दुपारपर्यंत संयम ठेवू आणि विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात विधानसभा अध्यक्षांची चर्चा करू असं भास्कर जाधव म्हणाले। अधिवेशन संपत आलंय, प्रस्ताव देऊन 20 दिवस उलटून गेलेत, तरी सुद्धा विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा का होत नाही यावरून भास्कर जाधव काल देखील आक्रमक झाले होते। जर आपल्या नावाशी काही समस्या असेल तर मी माझं नाव मागे घेतो असा पवित्रा देखील काल त्यांनी विधानसभेमध्ये बोलताना घेतला होता। महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही दुसरं नाव देऊ, पक्षप्रमुख दुसरं नाव देतील, पण विरोधी पक्षनेता असला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। आणि त्या 75 वर्षाच्या निमित्तानं राज्यघटनेच्या सन्मानार्थ जी चर्चेला सुरुवात झालेली आहे, त्या राज्यघटनेमध्ये विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेत्याचं महत्त्व सांगितलेलं आहे। म्हणजे त्या राज्यघटनेमध्ये मुख्यमंत्री, त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेता आणि नंतर मंत्रिमंडळ, म्हणजे उपमुख्यमंत्री सुद्धा त्या राज्यघटनेला अभिप्रेत नाही। आणि म्हणून 5 वर्षाकरता तुम्हाला जनतेने सत्ता दिलेली आहे। त्या 5 वर्षाच्या मध्यंतरीच्या कालखंडामध्ये सत्ताधारी पक्षाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलणारा विरोधी पक्ष नेता असला पाहिजे असं घटनेमध्ये वर्डिंग आहे, शब्द आहेत। 20 दिवस झाले पत्र देऊन विरोधी पक्षनेते, जर मी आक्रमक आहे किंवा मी अभ्यासपूर्ण बोलतो, मी कायद्यानं बोलतो, मी नियमानं बोलतो, म्हणून तुम्हाला जर मी अडचणीचा वाटत असेल तर माझ्याकरता नव्हे तर घटनेचा सन्मान म्हणून तुम्ही माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीतरी व्यक्ती मागणी करा, मी माझं पत्र मागे घेतो, पण घटनेचा सन्मान राखा, म्हणून काल तसं विधान केलं। पण 20 दिवस लागतात। 5 मार्चला मला वाटतं पत्र दिलं, आता 20 दिवस होतात, निर्णय नाही। विधानसभा उपाध्यक्ष पदाचा निर्णय झाला, अध्यक्षांच्या मनात नाहीये। असं आहे की अध्यक्ष हे नाममात्र आहेत। मी आज स्पष्टपणे तुम्हाला सांगून टाकतो, मी आज दुपारनंतर या विषयामध्ये विस्तारानं बोलेन। दुपारपर्यंत संयम ठेवणं हे माझं काम आहे। दुपारपर्यंत तुम्ही संयम ठेवणार, तुम्हाला वाटतं की संयम ठेवेन दुपारपर्यंत आणि तो शेवटपर्यंत ठेवेन, परंतु शेवटी याच्यामध्ये अध्यक्षांनी जरी निर्णय घ्यायचा असला, ही थोडीशी एक तरतूद आहे, ही थोडीशी कामकाजामधली सोय आहे, परंतु हा निर्णय सरकारनेच घ्यायचा असतो आणि दोघांनी निर्णय घ्यायला हवा ना। पुन्हा एकदा पत्र देणार आहात किंवा कारण द्या की नेमकं का विरोधी पक्ष नेतेपद दिलं नाही किंवा देत नाही आहात, असं काही पत्र तुम्ही देणार आहात? हे सगळं दुपारच्या नंतर, आता नव्हे। मला शेवटचा प्रश्न, काय कारण वाटतं तुम्हाला की का दिलं जात नाहीये? मी सांगितलं ना, मी नियमानं भांडतो, मी कायद्यावर बोट ठेवतो, मी कधीही चुकीचं काही मला झालेलं सहन होत नाही। संसदीय कामकाज हे नियमानं चालावं, प्रथे परंपरेनं चालावं, ह्याच्यावर मी आग्रही असतो। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा, सिटी 60 पाहूया।